अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण वामनराज प्रकाशनची पुस्तकांचं वाचन करत आहोत. सध्या आपण परमपूज्य शिरीषदादा लिखित हिरण्ययोग एक अभ्यास हे पुस्तक वाचनात घेतले आहे. योगपर प्रकरण ग्रंथ. श्री महाराजांचे समग्र साहित्य जर आपण बघितले तर कळेल की त्याचे जवळपास 130 लहान मोठे ग्रंथ उपलब्ध आहेत. त्यांचे सर्वच वाङ्मय मोठे अद्भुत आणि विलक्षण असे आहे. या सगळ्या वाङ्मयामध्ये वेदांत प्रक्रिया, भक्ती प्रक्रिया प्रगट करणारे ग्रंथ संख्येने अधिक आहेत. विशेष म्हणजे अशाच ग्रंथांचा आतापर्यंत श्री महाराजांच्या संप्रदायात अधिक साक्षेपाने अभ्यास झालेला आहे. श्री महाराजांचे केवळ योगपर असे जे ग्रंथ आहेत त्यात मुख्य 8च प्रकरण ग्रंथ आहेत. ते छोटे छोटे ग्रंथ असून त्यांच्याशिवाय संप्रदाय सुरतरू, साधुबोध तसेच इतर पत्रव्यवहारातून त्यांनी प्रगट केलेल्या अनेक योग प्रक्रिया आलेल्या आहेत. मात्र या सर्वही योगविषयक वाङ्मयांचा सखोल अभ्यासकांकडून अजूनही झालेला नाही. श्री महाराजांच्या योगविभूतीचे वैलक्षण्य कोठले, त्यांच्या योगयुक्तीचे वैशिष्ट्य काय होते, श्री महाराजांनी योगशास्त्राभ्यासकांना नवीन दृष्टी कशी दिली, या अनुषंगाने फारसा अभ्यास दुर्दैवाने आजही कोणी केलेला दिसत नाही. श्री महाराजांच्या योगपर वाङ्मय सृष्टीचा याच अंगाने व दृष्टीने आढावा घेण्यासाठी त्यांचे जे योगपर प्रकरण ग्रंथ आहेत त्यातले हिरण्ययोग नामक प्रकरण मी मुद्दामच निवडलेले आहे. आपल्याला आजच्या व उद्याच्या सत्रात या हिरण्ययोगाचा वरच थोडेसे विचार मंथन करायचे आहे. आतापर्यंत महायोगाचे हे दुर्लभ असेच अत्यंत अद्भुत असे अंग कोठेही प्रगटपणे वैचारिक उहापोहात आलेले नाही. नाथ संप्रदायांचे मर्मच मानला जाणारा हा हिरण्ययोग श्री महाराजांनीच सर्वप्रथम एवढ्या विस्ताराने प्रगट केलेला आहे. मानस पूजेचे अनुभव. श्री महाराजांच्या दिनक्रमात आणखी एक अशी वैशिष्ट्याची गोष्ट होती की जिच्यामुळे हिरण्ययोगाचे अंग बळकट होते. ती हिरण्ययोगाची पहिली पायरी म्हणजेच मानसपूजा. या मानसपूजेचा श्री महाराजांना लहानपणापासूनच छंद होता. त्यांच्या चरित्रकारांनी या संदर्भात काही घटना नमूद केलेल्या आहेत. श्री महाराज जेव्हा मानसपूजेला बसत तेव्हा त्यांची ध्यानाची देवता म्हणजे श्री भगवंत श्री कृष्णचंद्र प्रभू त्यांच्या समक्ष प्रत्यक्ष प्रगट होत असत. त्यावेळी त्याची दिव्य खूण सुद्धा मिळत असे. त्यांची अशी मानसपूजा सुरू झाली की सगळीकडे सुंदर बुक्याचा सुगंध दरवळत असे आणि त्यावरून त्यांच्या मानसपूजेत काय चालले असेल याचा अंदाज येईल. पुढेही त्यांच्या मित्रांनी, सवंगड्यांनी अशा प्रकारचे अनुभव त्यांच्या सहवासात घेतलेले आहेत. श्री महाराजांनी त्यांना खेळता खेळता म्हणावे की ही माती उचलून कपाळाला लावून बघ, बुक्यासारखा वास येतो की नाही. आणि त्यांनी जर ती माती कपाळाला लावली तर खरोखरच त्यांना बुक्यासारखा सुगंध येईल. श्री महाराजांच्या आजी सावित्री नानी तथा बाई एकदा त्या मुलांना रागवून म्हणाल्या की अरे तुम्ही हे काय करता, तो तुम्हाला काहीतरी सांगतो आणि तुम्ही ऐकता. तेव्हा त्या मुलांनी आत्मविश्वासाने त्यांना उत्तर दिले की अहो असे काही नाही, तुम्ही पण ही माती लावून पहा ना, म्हणजे तुम्हालाही कळेल. आणि त्याप्रमाणे त्याने जेव्हा माती उचलून कपाळाला लावली तेव्हा त्यांनाही लक्षात आले की खरेच या मातीला बुक्याचा सुगंध येतो आहे. अशा प्रकारे श्री महाराजांची मानसपूजा बालवयातच दृढ झाली होती. त्या योगे मानस स्थिरीकरण झाले होते. हिरण्ययोगाचा अधिकार प्राप्त होण्यासाठी प्रथम ही मानस स्थिरीकरणाची प्रक्रिया आवश्यक असते. म्हणूनच श्री महाराजांचे दिव्य चक्षु हे या हिरण्ययोगाचीच देणगी होते असे म्हणायला काहीच हरकत नाही. हिरण्ययोगाची विभूती. आपण बघितले की श्री महाराज अंध होते.
त्यांना लौकिक अर्थाने दिसत नसे. आता असा अलिखित नियमच आला असतो की अंधाला दुसऱ्यांच्या आश्रयानेच चालावे लागते, कोणाला तरी आधार काठी करावेच लागते. पण श्री महाराजांच्या बाबतीत मात्र असे अद्भुत घडले आहे की तेच आयुष्यभर अनेकांची आधार काठी झालेले होते. ते कोणावर कधीच अवलंबून राहिले नव्हते. श्री महाराजांची अशी आख्यायिका सांगतात की ते आपल्या सगळ्या अध्ययनाची टाचणे व्यवस्थित लावून तसेच संदर्भासाठी लागणारे ग्रंथ, दाभण, दोरा वगैरे वस्तू एका पेटीत घालून ती पेटी स्वतःच्या डोक्यावर घेऊन गावोगाव फिरायचे. त्यांना ग्रंथव्यासंग अत्यंत प्रिय होता. त्यांचे ग्रंथावर अत्यंतिक प्रेम होते. तेही इतके की त्यांनी आपले उत्तराधिकारी श्री बाबाजी महाराज पंडित यांना शेवटी त्या संदर्भात आज्ञाच केलेली होती. ती सूचना अशी आहे की माझ्या ग्रंथालयाची व्यवस्था उत्तम ठेवावी. श्री महाराज जेव्हा असे गावोगाव फिरायचे तेव्हा त्यांना सोबतीला कोणीही लागत नसे. ते अगदी अंधारात, भर पावसात, काट्याकुट्यात देखील कुठेही आणि कोणाचाही आश्रय न घेता माझांहून जवळपासच्या कोणत्याही गावामध्ये निर्भयतेने फिरायचे. अशा परिस्थितीत ते चांदूर बाजार सारख्या ठिकाणी देखील सहजतेने गेलेले आहेत. दिवसा किंवा रात्री त्यांना अशा संचारात कुठेही अडथळा आलेला दिसत नाही. श्री महाराजांच्या चरित्रातही तसे उल्लेख आलेले आहेत. ही पण त्यांची एक अद्भुत योग विभूतीच होती. ही सिद्धी देखील हिरण्य योगाची एक देणगी आहे. प्रथम मंत्रानुग्रह. श्री महाराजांना त्यांच्या वयाच्या 21व्या वर्षी म्हणजे 1901 साली सद्गुरू श्री ज्ञानेश्वर माऊलींचा प्रत्यक्ष अनुग्रह झाला. मात्र तो अनुग्रह होण्यापूर्वी आपल्याला कोणीतरी परमार्थ मार्गदर्शक गुरु असावे या ओढीने श्री महाराजांनी महंत गोपालदासांकडून मंत्र घेतला होता. हे गोपालदास महाराज दत्त संप्रदायाचे होते आणि त्यांनी श्री महाराजांनाही दत्तमंत्र दिला होता. पण श्री महाराजांच्या अंतःकरणात मात्र पूर्ण आणि तीव्र आवडी केवळ भगवान श्री कृष्णाचीच होती. त्यांना श्री भगवंताविषयी अशी जी उपजत व आत्यंतिक ओढ होती त्याचे कारणही प्रसिद्धच आहे. एका व्यक्तीने एकदा पूज्य श्री बाबाजी महाराजांना विचारले होते की श्री महाराज गोपी वेश, स्त्री वेश का धारण करत होते. भगवान श्री कृष्णांबद्दल श्री महाराजांना एवढा तीव्र अनुराग कसा काय होता, का होता. या प्रश्नांच्या उत्तरादाखल श्री बाबाजी महाराजांनी ते रहस्य सहजतेने प्रगट केलेले आहे. त्यांनी त्या गृहस्थांना असे उत्तर दिले की अहो ते तर गोपीच होते ना. पंचलोतिका नावाची एक गोपीच श्री महाराजांच्या रूपाने कार्य करण्यासाठी प्रत्यक्ष आलेली होती. स्वतःची अशी दिव्य पूर्वपीठिका असल्यामुळे श्री महाराजांना अगदी अंतःकरणापासून भगवान श्री गोपालकृष्णांची मूलभूत व आत्यंतिक स्वभावातच अशी ओढ होती. त्यामुळेच गुरुमंत्र घेऊनही ते अस्वस्थ झाले होते. पण एकदा ज्यांच्याकडून मंत्र घेतला त्या मंत्रगुरूंना तसे सांगावे तर तो त्यांच्या अधिकाराचा अधिक्षेप ठरेल. म्हणून मंत्र घेऊनही आपल्या त्या गुरूंना काही वर्षे ते भेटलेच नाहीत आणि जेव्हा भेटले तेव्हाही माऊलींची कृपा झाल्यानंतरच. सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांची कृपा. 1901 साली अनुग्रहाची ती अलौकिक घटना घडली. तिचे सुंदर भावपूर्ण विवरण त्यांनी ओवीबद्ध केलेले आहे. ते म्हणतात की जेणे आपुल्या नामाचा मंत्र देऊन कृतार्थ केले मजलागी आणि अंकी घेऊन या गुणा सांगितल्या स्वनामाच्या. संप्रदाय चुरुचुरू मध्ये देखील ते म्हणतात की दिदला मंत्र चतुराक्षरी
साक्षात श्री ज्ञानेश्वर महाराज प्रकट झाले आणि त्यांनी श्री महाराजांना मांडीवर घेऊन कुरवाळले. मस्तकावर हात ठेवून त्यांच्या उजव्या कानामध्ये चतुराक्षरी मंत्र सांगितला. तो मंत्र देखील होता स्वनामाचा. म्हणजे संतांनी जसा उल्लेख केलेला आहे की ज्ञानदेव म्हणता म्हणता ज्ञानदेव देतो, तसा स्वनामाचाच मंत्र माऊलीने त्यांना दिला. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर असे माऊलींविषयी श्री संत जनाबाईंनी म्हटलेले आहे. त्यामुळे त्यांचे नाम हे प्रत्यक्ष श्री भगवंतांचेच नाम आहे. याची दृढ खूण श्री महाराजांना अंतःकरणात लाभलेली होती. म्हणून त्यांना ते नाम अत्यंत आवडले, अत्यंत प्रिय वाटले. संप्रदाय सूरतरूमध्ये श्री महाराज या संदर्भात सांगतात की नाम वेळे वाकुडे घ्यावे, तेने सद्गुरु ते मिळवावे, मग तेची नाम सुवावे, महावाक्य होय. श्री महाराज नेहमीच सांगायचे की मला सगळी विद्या श्री ज्ञानेश्वर महाराजांनीच दिलेली आहे. जेव्हा जेव्हा त्यांना कोणी विचारायचे की आपली विद्या किती, तर त्यावेळी ते म्हणायचे की ज्ञानेश्वरी हीच माझी विद्या आहे. मला जे काही येते असे तुम्ही म्हणता ते सगळे त्यांच्याच कृपेचे देणे आहे. त्यांना माऊलींनी हा मंत्रानुग्रह करण्यापूर्वी उबुद्धी सिद्धीची स्फूर्ती नव्हती आणि ती स्फूर्ती अनुग्रहानंतरच प्रकट झाली असे ते स्पष्टच सांगतात. माऊलींच्याच कृपेमुळे सत्यवती कुमार समन्वयपूर्वक सर्व शास्त्रज्ञान त्यांच्यासमोर प्रगट झाले. अद्भुत प्रज्ञाप्रकाश. सत्यवर्ती कुमार म्हणजे भगवान वेदव्यास. या वेदव्यासांसारखेच सगळे शास्त्रज्ञान समन्वयपूर्वक श्री महाराजांच्या पुढे प्रगट झाले. माऊलींनी अभ्यासयोगात असे म्हटले आहे की मग सकल शास्त्रे स्वयंभे निगती मुखे. तशीच श्री महाराजांची स्थिती झाली आणि त्यांची प्रज्ञा अप्रतिहत सर्व शास्त्र क्षेत्रांमध्ये विवरण करू लागली. त्यांची प्रज्ञा सगळ्या ज्ञान विषयात बागडायला लागली, सहज शिरायला लागली. त्यानंतर श्री महाराजांचे अद्भुत विद्या सामर्थ्य अधिकच उजळून निघू लागले, आणखीनच तीव्रतेने प्रगट झाले. त्यांच्याविषयी असे सांगतात की त्यांनी कोणत्याही ग्रंथाला स्पर्श जरी केला तरी त्या ग्रंथामध्ये काय विषय आहे याचे ते सांगोपांग प्रतिपादन करीत असत. एवढेच नव्हे तर ते एखाद्या ग्रंथाला स्पर्श करून असेही सांगायचे की अमुक एक पान उघड, त्यात अमुक श्लोक आहे आणि त्या श्लोकाचे ते मग साध्यंत विवरण करीत. ज्या शास्त्रांबद्दल कधी ऐकलेही नसेल, ज्या विषयांचा कधी अभ्यासही नसेल, अशाही विषयांचा श्री महाराज सहजतेने उलगडा करीत. अशी विलक्षण प्रज्ञा, ऋतंभरा प्रज्ञा भगवान श्री माऊलींच्या कृपेनेच श्री महाराजांच्या ठिकाणी प्रगट झालेली होती. कात्यायनी व्रताचा स्वीकार. श्री महाराजांनी वयाच्या 22व्या वर्षी 1902 साली शुक्लेश्वर वाडोद्याला श्रीमद भागवताच्या दशमस्कंदाप्रमाणे कात्यायनी मंत्राची दीक्षा घेऊन 33 दिवसांचे कात्यायनी व्रत केले. या व्रताचे उत्तम विवरण श्रीमद भागवताच्या दशमस्कंदात आलेले आहे. श्री भगवंतांबरोबर रासक्रीडेचा अधिकार प्राप्त व्हावा म्हणून सगळ्या गोपींनी भगवती कात्यायनीचे हे व्रत केले होते. असे हे व्रत भगवान श्रीकृष्ण आपल्याला पती म्हणून लाभावेत या इच्छेने श्री महाराजांनी केले. ते स्वतःला ज्ञानेश्वर कन्या म्हणून घेत असत, कारण माऊलींनी खरोखरच त्यांचा शिष्य म्हणून स्वीकार केलेला होता आणि दीक्षेनंतर शिष्याचे नाते गुरुपुत्र किंवा गुरुकन्या असेच होत असते. गुरु हे शिष्याचे माता पिता असतात. श्री महाराजांच्या ठिकाणी उपततच गोपीभाव असल्यामुळे त्यांनी स्वतःला गुरुपुत्र म्हणून न घेता स्त्रीभावाची गुरुकन्या म्हणून घेतले. त्यांचे गोपीभावातील नाम पंचलतिका हे होते. तसेच नाथ संप्रदायातील सांप्रदायिक नाम
पांडुरंगनाथ असेही होते. पती स्वरूपात श्री भगवंतांची प्राप्ती व्हावी म्हणून त्यांनी जे कात्यायनी व्रत स्वीकारले होते त्या व्रताचा उपक्रम नंतर दरवर्षी नियमाने होत असे. पुढे 1907 साली पत्नी निवर्तल्यानंतर त्यांनी 1908 मध्ये शिवदीक्षा घेऊन पार्थिव पूजेचा देखील आरंभ केला. पण त्यांनी जरी शिवदीक्षा घेऊन पार्थिव पूजेचे व्रत स्वीकारले होते तरी त्यांची आंतरिक धारणा मात्र श्री भगवंतांच्या माधुर्य भक्तीचीच होती. त्यांच्या हृदयी ते अंतरंग गोपी भावात्मक प्रेम अगदी सहज आणि उपजतच होते. माधुर्य भक्तीचे आचार्य श्री महाराजांनी संप्रदाय सुरुतरूमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की प्रत्येक युगात विशिष्ट आचार्य आवश्यकतेनुसार अवतार घेत असतात. प्रत्येक कल्पाच्या सुरुवातीला ब्रह्मदेव प्रगट होतात आणि ते यथापूर्वक अकल्पयत अशा संकल्पाने सृष्टीचा पसारा मांडतात. तो पसारा मांडण्यापूर्वी ते वेद प्रगट करतात. त्यानंतर स्मार्त स्मरते मनवादी महात्मे प्रगट होऊन स्मार्त धर्माची स्थापना करतात. यास्तव अपांतरमादी वेदाचार्य, मन्वादी स्मृताचार्य, व्यासशुकादी पुराणाचार्य, आगमाचार्य नारदादी वेळोवेळी अपांतरतम वगैरे ऋषी वेदनाचार्य होतात. मनु वगैरे सगळे स्मृतीचे आचार्य ठरल्याप्रमाणे येतात. तसेच प्रत्येक कल्पात व्यास, शुक्र वगैरे पुराणांचे आचार्य आणि देवर्षी नारदांसारखे आगमांचे आचार्य होतात. नारद पांचरात्र प्रगट करणारे आगमाचार्य नारदच आहेत. भगवत पूज्यपाद शंकराचार्यांप्रमाणे विभूती धर्मसंस्थापनेसाठी प्रगट होतात आणि धर्माची स्थापना करतात. तात हे परमाचार्य सम्यक माऊलीही प्रत्येक कलियुगात प्रगट होतात. त्यांना परमाचार्य सम्यक असे श्री महाराजांनी म्हटलेले आहे. याचा अर्थ असा की सर्व वेदशास्त्रांचा अन्वय लावून ते ज्ञान सम्यक रीतीने सन्मयपूर्वक प्रगट करणारे श्री ज्ञानेश्वर माऊली हे परमाचार्य आहेत. त्याच अर्थी ते सर्व आचार्यांचेही आचार्य ठरतात.